बालमंडळाचे अध्यक्ष महेश घाणेकरांना विनंती आहे की आपण हा चषक द्यावा आमचा गोड विद्यार्थी तेजस याच्या संघासाठी. शेजारी संघ शेजारी संघ आपले फलंदाज कृपया पाठवून द्या. प्रत्येक संघाला विनंती आहे आपण हरल्यानंतर द्या ना हरल्यानंतर आपल्याला जे सन्मानचिन्ह दिले जात आहे ते घेऊन जायचं आहे प्रत्येकाने. धन्यवाद बा. सामना सुरू करा. बॉलर्स नेम फुडकान आणि दिनेशजी आमचे दिनेश शिंदे या ठिकाणी ओपनिंग बॅट्समन म्हणून या ठिकाणी मैदानात उतरलेत. पाहूया आपल्या शिवरायांची तलवार ज्याप्रमाणे फिरते त्याप्रमाणे दिनेशजींची तलवार छत्रपती शिवाजी क्रीडांगण आतकोल घाणेकरवाडी या स्पर्धेमध्ये चालते का. दिनेश याने आपल्या संघाचं खातं उघडलंय. लेफ्ट हँड बॅट्समन नेम आकाश वाडकर आणि हा सुंदर ड्राईव्ह वेल बाउंड्री वेल गॅप रौप्य मसवी खणखणीत दणदणीत भैरवनाथाचा आशीर्वाद दाखवणारा चौकार. धाव संख्या 6. 5-5 नंतरचे 4 एक वाईड 6. नवचैतन्य विकास मंडळ ऋषिकेश आपण भेटून जायचं जरा. या ठिकाणी षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 13. एक चांगली अशी सुरुवात या ठिकाणी म्हणावं लागेल ती शहनाई संघासाठी. प्रथम फेरीतला हा सामना ओके
माननीय किरण पवार काल आपल्या संघाकडून खेळत होतेच, या आजच्या दिवशी त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. किरणजी प्लीज कम ऑन. किरण पवार शर्या स्वागत स्वीकारा. भाऊ एंट्री असेल तर सांगा. माननीय किरण पवार यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत. आमचे दीपक पांढरे खात्यात ते दिगंबर घाणेकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान करावा आणि शरद घाणेकर त्यांना कॅलेंडर देतील. किरणजी पवार आमचे या टुर्नामेंटचे प्रेरक आहेत दोन्ही बाजूने, म्हणजे आम्हाला सहकारी म्हणून पण आणि खेळाडू टीम सह अशा तिन्ही भूमिकेत असणारे आमचे किरणजी, त्यांना आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हा सुंदर चौकार आपलातून अतिशय सुंदर. धावा 30 धावा 30. भाऊ भाऊ इकडे कॅप नाही दिलीस भाऊला. भाऊ तुझं स्वागत व्हायला पाहिजे. किरणचं आम्ही केलं, असं काय करतो? भाऊ लाजवणार नाही, लाजवेल आपल्याला. शरद घाणेकरांना विनंती आहे की भाऊ त्या ठिकाणी स्वागत करावं. आमचे मित्र श्रीधर कदम यांचे चिरंजीव भाऊ. उत्तम खेळ. आमच्या धुतरोळी प्रीमियर लीग मध्ये भाऊची बॅट आम्ही पाहिले आणि ती युट्यूब लाईव्ह स्पर्धा होती. मनपूर्वक धन्यवाद. त्याने कॅलेंडर द्या भाऊंना. आणि हा सुंदर टॅप करून मारला चेंडू. हो वेल डन दिनेशजी. या ठिकाणी भैरवनाथाची शक्ती दिनेश शिंदेच्या बॅट मधून सुंदर टॅप. शेनाळे संघ आणि हा सुद्धा सुंदर फटका दिनेश शिंदे यांच्या बॅट मधून गेला. खणखणीत दणदणीत रौप्य मस्तवी चौकार. मापरळ विरुद्ध भैरवनाथ क्रिकेट संघ शेनाळे चाललेला सामना. आणि हा सुद्धा टॅप करून मारलेला चेंडू. सुंदर अतिशय सुंदर बॅटिंग. दिनेशाच्या बॅट मधून चौकारांचा वर्षा होताना आणि शेनाळे खेळाडूंचा जल्लोष. सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालची संपूर्ण टीम, युवा ब्रिगेड, भैरवनाथ क्रिकेट संघ शेनाळे. मापरळ विरुद्ध भैरवनाथ क्रिकेट संघ शेनाळे चाललेला सामना. हा सुमार चेंडू, अतिशय सुमार चेंडू. खरं तर बॅट्समनच्या फटकेचा परिणाम मेंटली आणि फिजिकली मापरळ टीमवर झालेला दिसतोय. आणि ह्या 3 धावांबरोबर धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 45, 45 रन्स. लॉस ऑफ नो लॉस. जबरदस्त.
आणि हा जेल होऊ शकतो. बॉल काउंट होणार आहे. नो बॉलची 1 धाव मिळेल. बॉल काउंट होईल. एक धाव घ्यायची आहे. धाव संख्या 47 धावा झालेल्या आहेत. 47 धावा झालेल्या आहेत. आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर आहे. अठ्ठेचाळीस धावा झालेल्या आहेत. 49 ला विन. मापळ संघाला विजयासाठी आता मैदानामध्ये जे जे संघ उपलब्ध असतील त्यांनी आम्हाला सांगायचं आहे. चांभार खिंड संघ महाड, निखिल नलावडे आपला संघ या ठिकाणी आला असल्यास आम्हाला टच करा. त्याच्यानंतर MD11 तुडील संघ आलेला आहे. वेल्डन सर आपला टी शर्ट घेतलात, आईस्क्रीम घेतलात. ओके सर, थँक्यू. त्याच्यानंतर चांभार खिंड संघ महाड आला असेल तर कॉल करायचा आहे. जर दोन्ही संघ नसतील तर बालमंडल ए आणि तुडील संघ या ठिकाणी खेळायला उतरतील. परंतु त्याच्या अगोदर मंडणगड टोकल संघ या ठिकाणी आलेले आहेत का? साहेब सर, साकीब खेडेकर आपण आले आहात का? साकीब खेडेकर, साकीब खेडेकर कृपया कॉन्टॅक्ट करा. हॅलो, पुन्हा एकदा मी कॉल करतोय. तुडील 11 संघ आलेला आहे. चांभार खिंड संघ महाड, मंडणगड साकीब खेडेकर यांचा संघ. नंतर टुर्नामेंट मध्ये अजून इतर जे संघ आहेत ते लॉट पद्धतीने आम्ही पुढे खेळवतोच आहोत. स्वप्नील गुळेकर येऊन जायचं या ठिकाणी. स्वप्नील गुळेकर, स्वप्नील गुळेकर कुठे असल्याने येऊन जायचं आहे. आमचे मित्र सचिन वाघजे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर आमचं स्वागत स्वीकारायचं आहे. सचिनजी या ना. धावसंख्या झालेली आहे 6. पांढरे यांच्या हस्ते पुढील चेंडू. या ठिकाणी चाललेला हा सामना. या ठिकाणी बॉल बाउन्स झालेला आहे. सीमा पाहतो का पाहायचा आहे. बाउंड्री लाईनमॅन चौका. शैलेश घाणेकर कळवितात की चौकार आहे.
आमच्या या छत्र्या ज्या दिसत आहेत बाउंड्रीवर त्या आमच्या शैलेश घाणेकर, आमचे शाहीर रमेश घाणेकर स्वर्गवासी यांच्या चिरंजीवांकडून आम्हाला त्या प्राप्त झालेल्या आहेत. ग्राउंडवर दिसणाऱ्या छत्र्या. माप्रळ आणि शेनाळे चाललेला हा सामना. माप्रळ संघ या ठिकाणी चेसिंग करतो आहे. धावसंख्या झालेली आहे 11. पंचांचा नो बॉलचा इशारा. धावसंख्या झाली आहे ती 12, 13, 13 रन्स. मंडणगड संघ साकीब खेडेकर. काय झालं, कॉन्टॅक्ट झाला? हा नंबर घे, नंबर घे. साकीब खेडेकर. स्वप्नील गोळेकर ताबडतोब कॉन्टॅक्ट करा. आणि हा दणदणीत खणखणीत चौकार. हो हो हो. ट्रॉफी टूट गई. ओके ओके. अठरा 18. हॅलो. नेरळ आणि तुडील. नेरळ संघाने तुडील नाणे फेकला. चला नेरळ पूर्व आणि तुडील नाणे फेकला. चला नेरळ पूर्वचा विशाल खेळाडू विशाल पावलाने या ठिकाणी टॉस का बॉस कडे. चला स्वतः सतीश चव्हाण या ठिकाणी गोलंदाजी करतायत. जबरदस्त शक्तीत आणि आपल्या भरवनाथ क्रिकेट संघ शनाळ्याच्या टीम मध्ये भरलेले आहे. टॉस का बॉसला जायचं आहे. या ठिकाणी टॉस का बॉस करण्यासाठी सुनील भावे यांना विनंती आहे. आपण टॉस का बॉस करा यावेळचा. यस. चला या ठिकाणी MD11 तुडील विपक्ष नेरळ पूर्व या दोन्ही संघामधल्या सामन्याचा होतं नाणेफेक. मी सुनील भावे यांना विनंती करतो की या ठिकाणी नाणेफेक करायचे. ठीक आहे, या ठिकाणी नाणेफेक होतोय. 10 आणि या ठिकाणी MD11 तुडील या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय. आपल्या डिसिजन या ठिकाणी सांगायचं आहे. या ठिकाणी MD11 संघ नाणेफेक जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. धन्यवाद. 3-3. कोणी टॉस जिंकला हो?
अखिल भारतीय मराठी शाळा परिषदेचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र श्रीधर कदम यांच्याकडून या टुर्नामेंटसाठी 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. आम्ही अत्यंत ऋणी आहोत. नेरळ पूर्व संघाचा विशाल आवाड त्याने या ठिकाणी संपर्क साधायचा कॉमेंट बॉक्स जवळ. शेनाई संघ आपण खूप सीमारेषा खूप जवळ उभे आहात. किंवा थोडे मागे व्हा. शेनाई संघ आपल्याला विनंती आहे आपण सीमारेषा खूप जवळ उभे, थोडे मागे उभे राहा. धाव संख्या 39. मापरा संघाने जबरदस्त लढत या ठिकाणी दिलेली आहे. सामना अतिशय चुरशीचा चाललेला आहे. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. 3 चेंडू 10 धावा. आकाश वाडकर या ठिकाणी गोलंदाजी करताना आणि हा मात्र खूपच सुमार चेंडू होता. मात्र बॅटच्या खालून तो गेला. वाईटचा प्रश्नच येत नाहीये आणि मापरळ संघाला ह्या चेंडूवर जर चौकार मिळाला असता तर निश्चितपणाने जादू घडली असती. आणि या ठिकाणी हा सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. प्रेम याने अतिशय सुंदर प्रकारे क्षेत्ररक्षण केलेलं आहे. चेंडू अडवलेला आहे. चला पुढच्या संघाने आपला क्षेत्ररक्षण लावून घ्या. MD11 तुडील